हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. परमात्मो भक्तियोग म्हणलं अध्यायांतो अर्जुनाक परमात्माला आराधन श्रेष्ठ की अव्यक्त तत्व जावनशील लक्ष्मीला आराधन श्रेष्ठ खंचांत मेळचे परमात्माला आराधनेचे फल श्रेष्ठ की लक्ष्मी आराधने फल श्रेष्ठ. मोक्ष मिळेल कोणाला आराधनेन मग्गी मिळता हे संशय अर्जुनान निघितना कृष्ण परमात्मा सांगता मिगेल आराधन सर्वश्रेष्ठ, लक्ष्मीला आराधन मस्त कष्ट. तशीची लक्ष्मी आणि नारायणाक कसले अविनाभाव संबंधस म्हणले कुनो लक्ष्मीक नारायणाला ಒಟ್ಟೋಚಿ आराधन केलं. जेव्हा नारायणाकनी लक्ष्मीक ಒಟ್ಟು आराधन केलं रे त्यावेळा रे मोक्ष मिळचे बग्गी जाता म्हणून सांगता पडे. त्यावेळाक तशीची परमात्मा सांगता कशी साधन करका म्हणून सांगता रस परमात्मा तो सांगता मिगेल वैरी मन दवरी आणि नानातलं तुका बुद्धी मन मेगेल वैरी निश्चल जावन दवरच्या साध्य जायना म्हणजे अभ्यास करका सतत आणि माक्क पावच्या साधन करका त्यावेळी तुका साध्य जायनी म्हणजे तू करची सर्व कर्म परमात्माले प्रित्यर्थ जाऊन करता म्हणले कोण करी त्यावेळी तुका साध्य जायना म्हणजे सर्व कर्मफल त्याग करी म्हणून सांगता. तशी ये परमात्माला आराधना खंयचे रितीर कोरयेत म्हणून सांगता रसात त्या पुराई विषयो ओटू कोरणो संक्षिप्त कोरणो ह्या श्लोकांत परमात्मा सांगता ऐकया. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानाध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागः त्यागात् शान्तिरनन्तरम्. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात अभ्यासात ज्ञानम श्रेयः म्हणालो. ज्ञानात ध्यानम श्रेयः ध्यानात कर्मफलत्यागः कर्मफलत्यागात शांती अनंतरम लभ्यते. म्हणजे अभ्यासात सतत अभ्यास कोरणी समध्यान करू जायनी म्हणजे सम्यक ध्यान म्हणून सांगलांगा. म्हणजे सरी समध्यान म्हळ्या कसं नाही म्हणजे ध्यान करूक बैसले पावना आम्ही कसं विषय ध्यान करताची ताजे विषयांत आमकां ज्ञान जावका तशी परमात्माला ज्ञानपूर्वक जावन सुचे ध्यान करका त्यावेळी जायना म्हणजे ज्ञान पावचे श्रेष्ठ. इत्याक म्हळ्यार ज्ञान पावल्यार मात्र आमकां ज्ञानपूर्वक ध्यान करूं जाता. म्हळ्यार सतत अभ्यास करका खंयच्याक ध्यानाक त्यादनाय ध्यान करूं साध्य जायना समरितीर ध्यान करूं साध्य जायना. म्हळ्यार समरितीर ध्यान म्हळ्यार परमात्माले ज्ञानम कसुका तेन्ना मात्र ते ध्यान पक्व जावन आसता. ज्ञान नानतलं रे परमात्मा विषयी कसले गोत नानतले कसं ध्यान करचे तशें जावन सुरवेक परमात्माला ज्ञान पावच्या पळोवका ज्ञान पावल्यार मात्र ध्यान करतना ते ज्ञानपूर्वक ध्यान जाता. तशें जावन ज्ञानापशी ज्ञानपूर्वक ध्यान चढ म्हणाल परमात्मा. ज्ञानपूर्वक ध्यानही त्या सकाम रितीर जाला रे म्हळ्यार ध्यान करून आमकां कसं की प्रयोजन जावका म्हणलें रे तेद नाही ते श्रेष्ठ नाही जावो निष्काम ध्यान श्रेष्ठ करका. निष्काम ध्यान श्रेष्ठ म्हळ्यार कर्म फल त्याग रूपाचे निष्काम ध्यान श्रेष्ठ. म्हळ्यार आतां आमके एक अभ्यास आसा परमात्माला ध्यान करूं बसताचें ध्यान करूं बसतना आमकां कसले की एक अपेक्षा आसतले कांय न्हय नातल्यार मेडिटेशनान देहा आरोग्य लायक जाता मनाचे स्ट्रेस वता हें मात्र चिंतन आमगेलांत आसल्यार पावना.
ध्यान करतना त्या ध्यानान परमात्माक आमी संतुश्ट करताची म्हण म्हळ्यार प्रज्ञ असल्यार जेवो ध्याना निमती परमात्माक पावचे म्हण म्हळ्यार ज्ञान असल्यार मात्र ते ध्यान श्रेश्ठ. आमगेले खातीर ध्यान आमगेले बॉडी स्ट्रेस मेंटल स्ट्रेस वचच्याक आमगेले बॉडीचे म्हळ्यार देहाचे आरोग्य समजावचे आमी ध्यान करचें हें पळयलें देहा आरोग्य समजता मेंटल स्ट्रेसय वता जाल्यार परमात्मा मेळचे साध्य जायना ताजेन. तशें परमात्मा प्रीती खंयचे ध्यान म्हण म्हळ्यार निश्काम ध्यान कर्मफल त्याग करचें म्हळ्यार कर्मफलाची अपेक्षा करना नातील तसलें निश्काम ध्यान कोण करता तांकां अपरोक्ष ज्ञान मेळटा. ताजे नंतर त्यागा शांती अनंतरम मोक्ष मेळटा. परमशांती जावन असो तसले एक मोक्ष मेळटा. तशें जावन परमात्माने दोळ कसं सांगलें म्हळ्यार ज्ञान नातिले ध्याना पशी ज्ञान श्रेश्ठ म्हण म्हणलें. इत्याक म्हण म्हळ्यार परमात्मा विशयांत आमकां कसलें ज्ञान ना आमी ध्यान करताची जेवो जप तप स्नान इत्यादी कर्म करताची कसं केल्यार ताका दंती स्नान अशी म्हूण सांगता दास. दंती स्नान दंती म्हळ्यार कोणा सांगचें हस्तीक हस्तीचे स्नानाची एक विशेषता विंगड कसं म्हण म्हळ्यार हस्ती सगळो दिसू तळ्यांत बुडता आनी सोंडिलान आंगार उदक घालन घालन उचलान दीस गटल्यान थंय तळ्यांत राबून नत्त तें नत्त म्हळ्यार ताका एक अभ्यास ते सोंडिलान उदक तांडूचे आनी आंगार पुराय स्प्रे करचे. तशी करून तें हस्ती स्नान म्हणचे आमी पुराय जालें उदका दोकून वयर येयलें तक्षण सोंडाळीन थंय आशिल्ले नरकुकी धुळकी मातिकी ती काडली आनी आंगार पापूण घेतली जालें. तें कसं जालें वोपास ते बल्ले आंगाक ते नरकू गिरकू मातयेनी लागून नरकू जालो. तशें नांवन कसं प्रयोजन जालें. तशीच मनशाक ज्ञान नातिलें ध्यान व्यर्थ म्हूण खंयचे एक कार्य आमी साधन करता लौकीक जावं आध्यात्मीक जावं खंयचेय एक कार्य साधन करता जाल्यार ताका एक कसं म्हणटाचे आमी फंडमेंटल रिक्वायरमेंट म्हणटाचे मूलभूत आवश्यकते म्हळ्यार आतां आमी घरांत कसले की एक काम करता जाल्यार त्या विशयांत आमी दृढ निश्चय करून घेवका फाय उठान हें काम करचें. त्या काम करचे विशयांत आमकां ज्ञानय जावका म्हळ्यार आतां आमी एक घराचे धुळी काडचे म्हण जाल्यार ते धुळी काडचे कशी ते वयर थंय धूळ काडका जाल्यार ताका खंयचे एक्विपमेंट म्हळ्यार बोड्ड आमी एका बल काडचे बोड्डांनी धरताची तो सान करून तोग्ग आशिल्ले बले दिग करून जावन वयर आशिल्ले बले हे पुराय ते बली काडचे विशयांत एक ज्ञान म्हळ्यार तें सामान्य विशय यो जाल्यार त्यावेय गोतना जाल्यार कितली किचन आसाची धुळी फापूण नांका वचे तशी काडताची कितली किचन चंद करून ते आंगल वल्ली करून धुळी पुसून काडटा हे पुराय ज्ञान म्हणचें नांकांत धुळी वचे नज शेती जावचे नज न्हय फापूण धुळी काडका म्हणजे तोंडा एक मास्क घालून घेताची म्हळ्यार त्या खंयचें काम करताची ताका एक फंडमेंटल रिक्वायरमेंट म्हळ्यार कसले कोरका म्हण म्हळ्यार एक आवश्यकता तें काम कोरका म्हणजे ताका कसल कोरका म्हण म्हणलेलें कोळका. तशें हांगा देवाले ध्यानाक ज्ञानाची फंडमेंटल ज्ञान नातील ध्यान प्रयोजन ना. तशी ज्ञान नातील ध्यान करचें ज्ञान नातील कर्म करचें कसं केल्यार व्यर्थ जाता वय बे. आतां एक हे आध्यात्मीक रिती जेवो परमात्माल रिती सांगचे जाल्यार पळय पूज करची कितली किचन शिकताची पुजेक मंत्र आसा त्या मंत्राचे अर्थ कळना नातल्यार ते एक यांत्रिक पुजा जाली न्हय स्नानम समर्पयामी आचमनम समर्पयामी पाद्यम समर्पयामी अर्घ्यम समर्पयामी अशी पुराय सांगतर वताचे ते एक यांत्रिक क्रिया जाल्यार ते पाद्य म्हळ्यार कसं न्ही ते आचमन म्हळ्यार कसं न्ही देवाक कसं जाल्यार आमी आचमन समर्पण कोरका तशी देवाक वस्त्रम समर्पयामी धुपम समर्पयामी दीपम समर्पयामी अशी पुराय सांगून न्ही हांव आतां अशी सांगिल्लें ताका क्रम आसा खंयच्या मागशें खंयचें सांगचें हे पुराय कोण न्हू ते कसले धूप कसल्याक दीप कसल्याक निराजन कसल्याक नैवेद्य कसल्याक तांबूल कसल्याक वपास आचमन कसं हे पुरे कळना नशी यांत्रीक जावन स्टेप बाय स्टेप केल्यार ते एक यांत्रीक जावन पूज जाता जाल्यार ते कसा खातीर करता म्हूण आमकां कळना. तशी जाल्यार एक कसं म्हण म्हळ्यार
काही करनाशी नुसतं बसची जे नसत ना ताजी पशी यांत्रिक पूज्याला यांत्रिक पूजा इथे म्हणा त्या पूजेन तू परमात्मा अनुग्रह जाले म्हणजे रे एक योग्य जावनशील गुरु मेळता माहीत त्या पूजेचे अर्थ कसं नाही त्या मंत्रा अर्थ कसं लय कसं कधी पूजा कर का आचमन करची म्हणा कसं नाही अर्घ्य समर्पण करची म्हणा कसं नाही पाद्य म्हणा कसं नाही हे पुरे तो बट्ट मामा म्हाका शिकयतलो सांगता अख्खं कारण कसं जालें म्हणल्यार हाणें कांय गोतना अशी यांत्रिक पूजा केलेली ताजी फल कारण जालें तशी जाल्यार आमी कसल्याक कोर करचें म्हूण कळना नशी ते कसले ताजे अर्थ म्हूण कळना नशी कोणकी सांगला पुजेचे स्टेप्स अशी पुजा अशी करका म्हण लेखलें न्ही ते एक अंधश्रद्धेन केलेलें बरी जाता एक काणी सांगचें आशिल्लें फुडें एक घरकडे म्हळ्यार एक एक भटमामान सांगिल्लो विशय यो म्हळ्यार ही काणी मस्जनान सांगलें जाल्यार आमकां घरकडेतन भटमामान सांगिल्लें आमी कसले करताची म्हूण कळना नशी केल्या रे तांत कसले प्रयोजन ना म्हणून घरान तूं श्राद्ध जाल्यार तें श्राद्ध म्हळ्यार कसं न्ही ते श्राद्धाक पन्न ते वाडटात न्हू ते कोण कोणा वाडचे ते अशी एक आडपानशी गुण दवरून ताजे अन्न दितात त्या कोणाक आमगेले हे घरान तूं चेडूं म्हळ्यार आमगेले कुटुंबीन तूं चेडूं नातिले मेल्लेले जनांक तांकां कोणें पिंड दवरतलो ना तांकां खंय मेळटा आमगेले श्राद्धान तूं हे पुरे भटमम निमगेल्या सांगताची पुरे आमी पुरे निमगून शिकिली ते दना भटमम्मान सांगिल्लें कसले कळना अशी करचे पशी अशी निमगेल्यार लायक म्हणून एक काणी सांगिल्ली खंयची एक घरान तूं श्राद्ध करतना एक माज्जेर हाडून ताका बुटी उमती घाल वयर एक पातोर दवर मागीर श्राद्ध करचें तेका जाल्याक म्हूण निमगेल की भटमामान आमकां गोतना भटमाम मेगेल अन्नान तशी करची आशिल्लें म्हणून तागेल्या अन्ना तागेल्या अन्नान सांगिल्लें की म्हळ्यार भटमामान म्हणजे पुडी खंय घे तांगेले घर कडेन मस्त माज्जेर पोशितलो सुका ते माज्जेर तेजे माज्जेरांक न्ही कसले भास आसवे सुण्या जाल्यार बांदून घालताचे माजरां बांदून घालताचे मागीर माजर घरान तूं गुंत रस्ता वयबे ते रांदपाले वच्चे जेवप हांगा ते पित्र श्राद्धाक मांडईल कडेन येवचे तशें पुरे येवन ते अशुद्ध अशुद्धच न्हू मज्जर खंय सकड भोंवून येता कस सकड खावन येता ते शुद्ध जावन आशिल्ले जाग्यार त्या पुरे अशुद्ध करून घालूनच म्हूण सांगून ते खंय तांणी माजराक वर्शेक आशिल्ले ते दीस म्हळ्यार श्राद्धा कार्य आशिल्ले ते दीस बुटी पंदा घालून निपोवन दवरचे म्हळ्यार माजरान भायर अशी दवरची दिसता ते पळोवन चेडवान पुरे पत्तान पत्त श्राद्ध करता जाल्यार माजेर बुटी पंदा उमती घालका सुरवेचें काम आतां पळय श्राद्ध करता जाल्यार न्हीद जावन कसं न्ही म्हळ्यार सकाळीची न्हावन सकड जावन सुरवेक उज्ज सांदपून मूग शिजत घाल्ली म्हूण जाल्यार खंय तरी म्हूण म्हळ्यार ते एक वारडीक एक मागीर मुंजीक पुरो एक नांदी कार्य म्हूण कांड व्हरता पळय तशी कयते नांदी कांड व्हरले नंतर सुतीक वले कसर आसल्यार वारडीक जावन वता पळय मुंजी जावन वता पळय ते घरा वक्कल जावन वता तशीची हें सकाळीं पाय श्राद्ध म्हणून लेखून मूग न्ही तिंबत घालतात न्हू आमी सकाळींची नांवन करून सुरवेक मूग शिजा घाल्ली म्हूण जाल्यार मागीर ते दुसरे दीस आमगेले कुटुंबीन तो कोण की केल्ले म्हूण आयकल्यार ते शिजा घालून जाला न्हू मूग ते काम कोरयेत श्राद्धाचें म्हूण आस म्हणून ते हे बाय आमकां भट्ट मामान सांगिल्लें हे पुरे कसं न्ही म्हळ्यार आमी कसले कोरका कसले करून हे श्राद्धांत कसं आस देवाल पुजेंत कसं आस हे पुरे आमकां कळका तशी हे पुरे कळून आमी केल्यार मात्र ते एक ज्ञानपूर्वक केलेले कर्म जाता ना नतल्यार आमकां गोतस हे पळय आमी पुडो दुखून मस्त कडेन जारवच्यांनी पडलें म्हाका मस्त गोतस म्हूण आनी लेखल्यार हे अहंकार म्हूण जाता कोणाक कसो गोतस कोणाक कसले गोतना सांगिल्लें आयकून गोत्तू तशी ते कस खातीर करचें म्हळ्यार ज्ञान दिवचें गुत्त आशिल्ले जनान तांगेले निमगून आमी कोरका तशें जावन खंयचें कर्म करतना ते कर्म कसल्याक करचें आमी इत्याक कोरका ताजे उद्देश कसले हे पुरे आमकां कळका खंयचें कर्मय विष्णू प्रेरणया विष्णू प्रित्यर्थम ते भगवद अर्पीत जावन केल्यार आनीक श्रेश्ठ ते ज्ञान विष्णू प्रेरणया विष्णू प्रित्यर्थन आमकां कसलें काम करूंक स्फुरण करचें कोणें प्रेरण करचें कोणें म्हळ्यार परमात्मान आमी कोरका म्हूण लेखल्यार जायना आमी करूनच म्हूण लिखलें काम जावन वता इत्याक म्हळ्यार हाक्का परमात्माल प्रेरण परमात्माल प्रित्यर्थ जावन करचें तशी ज्ञाना पशी ज्ञान सहित ध्यान लायक म्हणलें
ज्ञान जाव का परमात्माले अशी ध्यान श्रेष्ठ नाही, ज्ञान नतील ध्यानही श्रेष्ठ नाही. तशें ज्ञान सहित ध्यान केलं रे ते श्रेष्ठ. तसल्या ध्यानांत दोन्ही नमुनेचे दोन्ही नमुने ध्यान असं म्हणतात. एक सकाम ध्यान, एक निष्काम ध्यान. सकाम ध्यान म्हळ्यार कसं न्ही, त्या ध्यानान आमकां एक फलाची अपेक्षा आसता. ध्यान केलं रे आरोग्य लायक जाता, ध्यान केलं रे अशें जाता, ध्यान केलं तशें जाता म्हूण न्ही आमगेल मनांत आसता पळय. हें सकाम फलाची अपेक्षा सून करचें ध्यान. निष्काम ध्यान म्हळ्यार कसं न्ही, फल त्याग करून परमात्माल कतिरची परमात्माक ती दोळ्या एदरा पळोवन ध्यानांत मनांत परमात्माले चिंतन करून परमात्माले रूप पळयतचे परमात्माल कतीर करचें पळय ते निष्काम फलत्यागाचे ध्यान म्हूण म्हणटाचे. हें कशी साध्य जाता म्हळ्यार परमात्माल सुरवेक आमी परमात्मा कल्याण गुण परिपूर्ण हें पुरे जनाक गोत्तस. जे ते कल्याण गुण म्हळ्यार कसं न्ही, हें सुरवेक अर्थ करून घेवका. माग हे हाक कसं म्हणटाची ज्ञान. कोणाक परमात्माल कल्याण गुणा विशयी कळ्ळें मागीर परमात्माले ಒಟ್ಟು एक संबंध ताजे निमते एक संबंध बेळसून घेवचे. संबंध म्हळ्यार कशी, आतां परमात्माले कल्याण गुण पुरे कळ्ळे हे ज्ञान म्हण जाल्यार परमात्माल ಒಟ್ಟು संबंध म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार हे सर्व गुण परिपूर्ण परमात्मूची यो परमात्मो म्हाका बरें करतलो म्हूण तशी पुरे लेखल्यार मात्र ते ध्यान जाता. परमात्माल ಒಟ್ಟು संबंध म्हळ्यार कसं न्ही, परमात्माक ते तागेले गुण पुरे कोळून एक ज्ञान म्हणलेले आयली नंतर परमात्माले एक कनेक्शन आमी दवरून घेवचे. हाका संबंध म्हणचे पळया, घरा भायर एक ओड लायटा खांबो आसता वय करंटाचो खांबो. घरांतू सगळे घरांत वायरींग सगळें समर्पक केला, स्विच बोर्ड घाला, वायरींग केला, सर्व घर वायरिंगांनी करून सुसज्जीत जाला म्हणलें जाल्यार थंय उजवाडू येतवे उजवाडू ना. बायची घरा भायर खांब आस, भितर जाय जाल्यार तशी इलेक्ट्रीक सेटींग पुरे केला जाल्यार घरांत उजवाड येयला ना. इतक म्हळ्यार त्या खांब्या दुखून एक वायर एक तंतीचे मुखांतर ते आमगेले घराचे मिटर आसता पळय ताका कनेक्शन दिवका. ते कनेक्शनाक ध्यान म्हणचें. तशी हे अनंत कल्याण गुण परिपूर्ण जावन आशिल्ले परमात्माक पावच्याक ते जिवात्माक एक शरीर आसता. शरिराक मन म्हळ्यार एक तंती जावका, तंती म्हळ्यार वायर. तेदना ते देहाचे इंद्रियांत पुरे करंट म्हळ्यार परमात्माल विशयी जावन आशिल्लें ज्ञान. ते करंट सगळी ते कडेन पास जाता म्हळ्यार परमात्माल ज्ञान मेळटा. जाल्यार इतलें न्ही, लास्टाकय श्रेश्ठ कसलें म्हळ्यार कर्मफल त्याग म्हळ्यार. तशें जाल्यार हे श्लोकांत आमकां परमात्मा कसो सांगता, श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते. सुरवेक ज्ञान, मागीर ज्ञानपूर्वक ध्यान, मागीर निष्काम ध्यान. निष्काम ध्यानाक कर्मफल त्याग हाजी निमती आमकां मोक्ष मेळचे म्हूण. आतां हें सांगतना एक उडक आसा अकबरान तानसेनाल काण. एक अकबर पुरो जनाक गोत्तस अकबर म्हळ्यार कोण म्हूण सांगता म्हणना. तागेलो आस्थानांतू 8 रत्न आशिल्ले की तांतू एक रत्न तानसेन आसतना विद्वान म्हूण केलेलो ताका. ते ताका ताणें अकबरान कसलें मनाक बेजार जाल्यार जेवो कसलें मनान तो टेंशन आसल्यार तानसेनाक एक लायक रागो काडी संगीताचो म्हणचे आशिल्ले. तानसेनान लायक करून ते संगीत सांगचें. अकबराक त्या वेळाक तानसेनाल वयरी त्या संगिता वयरी अकबराक कितलें मन जत्त आशिल्लें म्हळ्यार तानसेनाक ताणें जाय म्हळ्यार उडगीर दिवचें. जाय म्हळ्यार तानसेनान निमगी अकबराक ताका मन आयल उडगीर पळय ताणें दिवचें आशिल्लें. जाल्यार तानसेना एक अभ्यासू तो आसतानांतू बशील कडेन दुखून उठान कैंकी वता. वापस घुवन येता आनी तागेलें मन शांत प्रसन्न आसता. अकबराक भारी आश्चर्य. आगेलें मन भायर वचून येता आनी इतलें शांत आसता, तोंडार दिसता तें शांतता इतली निमती म्हूण अकबराक भारी आलोचन जाता. एक दीस तानसेनान उठान सटक्कनी वता आनी अकबर ताका तागेलें म्हाका शी वता वखळी चमकला म्हूण पळोवच्याक. एक रान्ना वचून पावता तानसेन.
थंय एकांतान तो एक व्हड फातर आसा ताजेर बैसून पद्य म्हणटा. कितले चंद संगीत म्हळ्यार अकबर येद्दोळ आयकनी तितले चंद संगीत तो सांगता रस. अकबर आश्चर्य जातकय मेग्गेले येद्रा तूं एक पंतपुणी अशी पद्य सांगनी नवें तानसेना म्हणटना तानसेन सांगता राया तुगेले येद्राक हांव कितले की पण संगीत सांगला जाल्यार तुका कळणी मना वचनी म्हण म्हळ्यार तें कसं न्ही म्हण म्हळ्यार तूं कसल म्हाका धन दिता ताजे ते एक धना खातीर जावन हांवें गायन सांगचें तुगेल्या येद्राक जाल्यार हांगा सगळे जगत्याक अधिपती जावन आशिल्लो परमात्मो ताणें म्हाका एक संगीत सांगचें ज्ञान दिलां. हें ताका अर्पण करचे खातीर हांगा येवचें कर्मफलाचे अपेक्षा ना म्हाका. संगीत म्हळेलें ज्ञान म्हाका परमात्मान दिलेलें तें ताकाच अर्पण करचें म्हूण. तशें आतां ह्या श्लोकान तो आमकां कसल मनावता म्हळ्यार अभ्यास ज्ञान मेळचें ज्ञानान ध्यान साध्य जावचें ध्यान कर्मफल त्याग पूर्वक करचें ध्यान जावका असले विशय आमकां क्रमार एकामागशी कळटा. म्हळ्यार अभ्यास म्हळ्यार कसो न्ही आमगेले प्रयत्न ज्ञान म्हळ्यार परमात्म तत्व कसलें ताजे विशयान तिळवळिका ध्यान म्हळ्यार फलापेक्षेचे एक सकाम ध्यानाकय ध्यान म्हणीत जाल्यार कर्मफल त्याग म्हूण म्हळेलें निश्काम ध्यान म्हूण म्हणटाचें. अपरोक्ष ज्ञान म्हूण म्हळ्यार परमात्माल दर्शन आमकां मेळचें. शांती म्हूण म्हळ्यार कडेचें मोक्ष हें शांती म्हणून घेता. हें अध्यायांत येवचे सुरवेचे श्लोक अर्जुनाल प्रश्न एवं सततयुक्ता ये भक्ताः त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरम् अव्यक्तं तेषां के योगवित्तमा म्हूण सांगून त्या मध्वाचार्य आख्खे विशेष अर्थ सांगताचे. कसल पळय अर्जुन प्रश्न करतस हे परमात्मा भक्तीन तुका उपासन करतना जावो अव्यक्त नामक लक्ष्मी देवील उपासनेक करचे भक्तालान तूं कोण सर्वश्रेष्ठ म्हळ्यार भक्तान तुका उपासन करच्यान तुयें करतले मनशाकय आनी अव्यक्त नामक लक्ष्मी देवील उपासन करचे भक्तालान तूं कोण श्रेष्ठ म्हणून तो अर्जुनान निमगितान परमात्मा सांगता लक्ष्मी देवील उपासन भारी क्लेश कश्टाचें जाल्यार लक्ष्मी सहित परमात्माला उपासन कोण करता तांणी सर्वश्रेष्ठ म्हूण सांगून तिळशित परमात्मा हांगा अव्यक्त म्हूण म्हळेलें एक शब्द येता. वरलेले जन इतरे जन ताका निर्गुण म्हूण म्हळेलें अर्थ करताचे जाल्यार मध्वाचार्य आनंद तीर्थ म्हणटा तांकां त्या मध्वाचार्य अव्यक्त म्हूण म्हळेलें त्या अव्यक्त म्हळ्यार कसो न्ही म्हूण म्हळ्यार लक्ष्मी म्हूण म्हणटात तांणी मध्वाचार्य. तशी देवाक सोडून केवल लक्ष्मील उपासन केल्लें म्हूण जाल्यार लक्ष्मी मुक्ती दिना मायेन तो ताण दिता ताचे खातीर आनंद तीर्थ म्हळ्यार मध्वाचार्यान सांगिल्लें साधकान एकच पंत अन्य देवतेंगेलें उपासन केल्यार ते देवत पुरे विष्णू परमात्माला अधीन परमात्मूची सर्व देवतेंकय वयरच्यो परमदैव तोची परम उत्तम गती म्हूण सांगून कोण अर्थ करून घेता की ताका अनन्य योगी म्हूण सांगला. अनन्य योगी न अन्य योगी तागेले म्हणके योग करतलो म्हळ्यार परमात्मा योग करचे म्हळ्यार कसो न्ही परमात्मूची परमगती म्हूण लेखतलो कोणेय ना म्हूण सांगून. तशी श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात म्हूण सांगून म्हणलेले श्लोकांत तो देवो निष्काम ध्यान श्रेष्ठ म्हूण म्हळेलें एक अर्थ अर्जुना येवचे तशी करता. म्हळ्यार परमात्माल ध्याना पशी ज्ञान भक्ती सर्वश्रेष्ठ म्हणून परमात्मा सांगता. कर्मफल त्याग करचे पशी ध्यानाची श्रेष्ठ केवल ध्यान केल्या पावना कर्मफल त्याग ते आसूतले ध्यान जावका ते दंड श्रेष्ठता त्या ध्यानाक कर्मफल त्यागयुक्त ध्यान म्हणटात ते ध्यानाक श्रेष्ठ दिता. तशी
नैष्कर्म्यमपि अच्युतभाववर्जितं न शोभते ज्ञानमलं निरंजनम. म्हण म्हणला परमात्माक कसलेय अर्पण करना नशी निष्काम कर्म. आता आम्ही निष्काम कर्म करतरच आम्ही फलापेक्षा करणे जाल्यार ते कर्म परमात्मा अर्पण केला वय ना नव्हे. तशें परमात्मा अर्पण करना नशी निष्काम कर्म केल्यार कसलेची सिद्धी ना तांतू कसले फल ना म्हूण सांगून भागवतांतू येता सांगताची हरिगर्पी सदा ಯಾವ कर्ममु हुरिदु बित्तीद बीज म्हूण परमात्माक कसले कर्म अर्पण करणी म्हूण जाल्यार तो त्या कर्म कशी म्हूण म्हळ्यार हुरिदु बित्तीद बीज म्हळ्यार एक भात जेवो कसले जेवो माती घालून ताका चिगूर येवका झाड जेवका म्हूण जाल्यार तेदना ते भाजीराच कोणे भाजीला मोळके ना. तशीची खंयची कर्मय नज्ज परमात्माक अर्पण करना न दिले म्हणल्यार भक्तीन परमात्माक अर्पण करना दिल खंयची कर्माकय फल ना म्हणल्यार वरी जालें. तसल्यार आतां भक्तीची मुक्तीक कारण म्हूण सांगलें परमात्मान. म्हळ्यार कोण परमात्माले प्रितीक पात्र जातकी तो भक्तू कशी आसतलो म्हूण म्हणलेलें एक विवर परमात्मो अर्जुनाक आतां सांगता. ते कसलें म्हूण म्हळेल पळय दिसा गितामृत धारेन तो पळोवया. भक्तांगेल लक्षण परमात्मो सांगता. भक्त म्हळ्यार कशें सुका. आतां आमी भक्त आमगेल मनान तो आमी भक्त म्हूण आसता. आमी कसं की देवा कुडा बैसून सकाळीं मस्त वेळ देवा कुडा काडचे देवाल कसं की नाम संकीर्तन कसं की देवाल एक विशयांत अध्ययन करचें म्हणून तशी आमी लेखूं येता तितलेची जाल्यार ते भक्ती जावका ते खंयचेय एक भक्ती न कोरका जाता परमात्माल खंयच्यो विशय भक्ती मात्र मुक्तीक मुख्य म्हूण सांगून आतां परमात्मो हें भक्ती योग म्हूण नांव आशिल्लें. तशी भक्तीन परमात्माक अर्पण करना नशी रावचे खंयची कर्मय श्रेष्ठ न्हय. कसल कर्म करतनाय तांतू मनशाली भक्ती आनी भाव आनी श्रद्ध मुख्य जाता शिवाय विंगड कसलेय न्हय म्हूण सांगता. ज्ञानयुत ध्यान भक्तियुत ध्यान तेवय श्रेष्ठची म्हूण सांगच्याक तागेले प्रितीक पात्र जेवचे भक्तान कशेंच का म्हूण म्हळेल विवरत परमात्मा अर्जुना सांगता. ते पयचे दिसाक आमी पळोवया. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.